तर या टॉपिकमध्ये आपल्याला नॅचरल कोसाइन जो आहे घेतलेला आपण त्याचा इन्व्हर्स कशा पद्धतीने बघितला जातो त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहे. ओके, तर कॉस इन्व्हर्स दिलेला असेल तर त्याचा लॉग टेबलचा यूज करून नॅचरल कोसाइनमध्येच आपल्याला याचं काय करायचं, आन्सर करायचं. आन्सर या ठिकाणी बघायचं आहे. तर ते कशा पद्धतीने बघितलं जातं तर त्याच्यावरती आता आपण डिस्कस करणार आहे. तर सर्वात पहिले हा तुम्हाला नॅचरल कोसाइनचा टेबल दिलेला असेल. ठीक आहे, तर या ठिकाणी डिग्री, मिनिट आणि मीन डिफरन्स दिले तो सबट्रॅक्ट करायचा आहे. पण आपल्याला याच्यामध्ये बघायचंच नाही. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, हे पहिले दोन नंबर ॲडजस्ट करायचं. म्हणजे काय, तर कॉस इन्व्हर्स पहिले जे आहे कॉस इन्व्हर्स 0.9965 आहे. तर पॉईंट नंतरचे दोन नंबर तुम्हाला ॲडजस्ट करायचं 99. नंतर कोणता ॲडजस्ट करायचा 65. जर डायरेक्ट भेटत असेल तर डायरेक्ट लिहा, नाही तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तो नंबर ॲडजस्ट करावा लागेल. ठीक आहे, तर पहिल्या याच्यात जर बघितलं तर पहिले सगळे 1 आहे, पण 36 नंतर सगळे 99 आहे. हे सगळे 99 आहे. तर 99 खूप मोठा झाला. त्याच्या पुढे 9898 आणि पुढे 9797 हे पण खूप मोठे आहे. 9696 पण मोठा आहे. 95. तर आपल्याला किती करायचं आहे, 65 ॲडजस्ट करायचं आहे. तर आपण त्याच्या जवळपास जाणार आहे. तर 88 79 78 70 हा बघा 69 येत आहे. 70 तर काढून टाकू आहे 69 पासून, ज्याचा 60 ॲडजस्ट होतो 69. त्याच्या पुढे घेतलं तर 68 आहे आणि डायरेक्टली आज नंबर घेतला तर आपला काय येतं डायरेक्टली 66 आहे. पण आपल्याला किती ॲडजस्ट करायचं 65. तर 9965 आपला डायरेक्टली नंबर या ठिकाणी मॅच होतोय. माझा नंबर तुम्ही बघितला तर 9965. तर आकाशामध्ये तर 4 डिग्री आणि इथला किती झालं तर 48 मिनिट. मग याचं जे आन्सर असणार आहे तर डायरेक्ट ॲडजस्ट झालं तर आपण डायरेक्ट लिहिणार आहे. तर 4 डिग्री आणि किती तर 48 मिनिट्स आहे त्याचं काय होणार तर आन्सर होणार. ठीक आहे, हा झाला 4 डिग्री 48 मिनिट्स. ओके, आता नेक्स्ट घ्यायचा आपल्याला. नेक्स्ट जो बघणार आहे तो काय घेणार आहे 0.5941 या ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट करायचं. ठीक आहे, 0.5941. ओके, तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, हा जो 0 मिनिटचा जो कॉलम दिसतोय त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले दोन नंबर ॲडजस्ट करायचं आणि तो म्हणजेच काय आपला 59. आणि याच्या जर बघितलं तर 59 आपल्याला दिसणार नाही. तर पहिल्या पेजवरती 59 नाहीच आहे. मग आपण त्याच्यासाठी काय करणार तर सेकंड पेजवरती या ठिकाणी बघणार आहे. तर 59 जर बघितलं तर पहिले दोन नंबर इथं काय 0 मिनिटमध्ये 70 आहे. तो पण खूप मोठा नंबर झाला. तर जसं जसं तुम्ही पुढे जाणार तर 59 तुम्हाला कुठेतरी दिसेल. ओके, तर हा 58 आहे म्हणजे वरती आपल्याला 59 दिसेल. तर बघा 5990. पण आपल्याला किती ॲडजस्ट करायचं आहे 41 ॲडजस्ट करायचं आहे. तर हा 5976 आहे, हा 5962 आहे, पुढचा आहे 5948 आहे आणि आपल्याला ॲडजस्ट करायचा 41. त्याच्या पुढचा जर नंबर घेतला तर 5934. हा खूपच छोटा नंबर आहे. मग आता आपल्याला मीन डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा आहे, राईट ना. मीन डिफरन्स सबट्रॅक्ट म्हणून आपण बघताना काय करणार आहे, जो 41 आहे त्याच्यापेक्षा मोठा नंबर बघणार आहे. मग आपण कोणता नंबर सिलेक्ट केला 5948. आता या 48 मधून किती मायनस केलं म्हणजे आपल्याला 41 भेटणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 7 मायनस करावं लागेल. हा जो 7 आहे तर या 7चा जो मीन डिफरन्स आहे तो किती आहे 3. आणि हा 5948 जो आहे त्याचा मीन डिफरन्स त्याचा जो आहे मिनिटमध्ये तो 30. या दोघांची आपल्याला ॲडिशन करायचं, मात्र या दोघांची काय करायची सबट्रॅक्शन. 5948 मायनस 7 केला तर आपल्याला भेटेल 5941. पण हा 30 आणि हा जो 3 आहे यांची सबट्रॅक्शन नाही करायचं, यांचं मात्र तुम्हाला काय करायचं ॲडिशनच करायचं. मग 30 + 3 किती झाला तर 33. आणि हा कोणत्या डिग्रीमध्ये तर हा आहे आपला 53 डिग्री. 53 डिग्री आणि या दोघांचे ॲडिशन 33 मिनिट. ओके, मग याचा आन्सर येईल तुमचा 53 डिग्री 33 मिनिट्स. 53 डिग्री अँड 33 मिनिट्स हे काय आलं त्याचं आन्सर. ओके, आता नेक्स्ट नंबर जो आहे तर तो बघायचा आपल्याला थर्ड नंबरचा कॉस इन्व्हर्स 0.6790. 6790 तो आपल्याला या ठिकाणी काय करायचा बघायचा आहे. याच्यासाठी पण आपण लॉग टेबलचाच यूज करणार. हे पण आपल्याला सेकंड नंबरच्याच पेजवरती या ठिकाणी भेटेल. तर आपले दोन नंबर जे आहे पहिले तर ते किती 67. तर या ठिकाणी आपल्याला 67 तर तो ॲडजस्ट करायचा आहे. तर बघा डायरेक्ट 68 आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 66 आहे. म्हणजे या दोघांच्यामध्ये आपल्याला 67 भेटेल. तर पहिला जो 67 आहे तो या ठिकाणी भेटला 6794. पण आपल्याला घ्यायचं 6790. 94 बरोबर आहे. तो पुढचा नंबर घेतला 6782 खूप छोटा नंबर आहे.
म्हणून आपल्याला 6794च घ्यावा लागेल, मोठा नंबर, पहिला मोठा नंबर. मग आपला नंबर सिलेक्ट झाला. आता आपल्याला किती मायनस केलं म्हणजे 90 होणार आहे, तर 4 आपल्याला मायनस करावं लागेल. मग याच लाईनमध्ये 4 आहे का, तर आहे आपला 4 कशामध्ये, 2 मिनिट्समध्ये. तर या दोन नंबरचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. मात्र हा जो मिनिटवाला आहे हा 2 मिनिट आणि इकडं 12 मिनिट, मग या दोघांची काय करायची आपल्याला ॲडिशन. मग 12 + 2 किती झालं 14, आणि हा जो 6794 येतो कशा 47 डिग्री आणि 14 मिनिट्स, हे त्याचं काय असणार आन्सर असेल. ठीक आहे, मग याचं जे आन्सर असणार आहे ते असेल तुमचं 47, याचा आन्सर राहील 47 डिग्री 47 डिग्री आणि तो झाला 14 मिनिट्स, हे त्याचं काय झालं आन्सर. ओके, पुढचा जो नंबर आहे तो आहे तुमचा कॉस इनवर्स 0.9718, हा तुमचा नंबर आहे 9718. मग आता याला बघण्यासाठी आपल्याला फर्स्ट पेजवरती त्या नॅचरल कोसाईनच्या पहिल्या पेजवरती या ठिकाणी जावं लागेल. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, पहिले दोन नंबर म्हणजे 97 ॲडजस्ट करायचं, नंतर 18 ॲडजस्ट करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे सगळे 9999 आहे, 99, त्याच्यानंतर 98 चालू होतोय आणि या ठिकाणी पहिला नंबर आपला ॲडजस्ट झाला आहे 97. पहिले दोन नंबर तर ॲडजस्ट झाले, पण पुढचे जे नंबर आहे ते 18 आहे. तर हा नंबर आहे 81, तो खूपच मोठा झाला. असं करत करत आपल्याला 81च्या जवळपासचा नंबर बघायचा आहे, किती 9718. तर 9770 हे फार मोठे नंबर झाले, म्हणून आपल्या पुढच्या नंबरवरती जावं लागेल. 36 हा पण मोठा आहे, तर आपल्याला किती घ्यायचं आहे 18 घ्यायचं आहे. 18 म्हटलं तर आपल्याला 24 मोठा आहे, नंतर 20 आहे, नंतर 15 खूप छोटा आहे, म्हणजे आपला पहिला मोठा नंबर भेटला आणि तो किती भेटला 9720. आता या 20मधून किती मायनस केलं म्हणजे 18 होणार, तर 2, तर त्याच लाईनमध्ये 2 आहे, तर आहे आपला. ओके, हा 2 किती मिनिट्समध्ये 3 मिनिट आणि आकाशामध्ये तर 36 + 2 38, आणि हा जो डिग्री जर घेतला तर डिग्री किती आहे 13 डिग्री अँड 38 मिनिट, येता काय झालं त्याचं आन्सर. ओके, 13 डिग्री अँड 38 मिनिट्स, हे झालं त्याचं फायनल आन्सर. ओके, आता नेक्स्ट घ्यायचं आपल्याला. नेक्स्ट काय आहे तर कॉस इनवर्स 0.3510 हा तुमचा नंबर आहे. तर 3510 हा तुम्हाला पहिल्या पेजवरती नाही भेटणार आहे, तर त्यासाठी आपल्याला जावं लागणार कुठे तर सेकंड नंबरच्या पेजवरती. ओके, तर आपल्याला कोणता नंबर ॲडजस्ट करायचा आहे 3510. तर याच्यात तर 35 नाही दिसत आहे, तर खाली खाली जसं तुम्ही जाल तर तसं तसं तुम्हाला 35 दिसायला सुरुवात करेल. ओके, तर या ठिकाणी आपला 35 तर ॲडजस्ट झाला पहिले दोन नंबर, पण 35च्या पुढचा जो नंबर आहे तो आहे 10 फक्त. हा नंबर 84 खूप मोठा आहे, 3567, तर आपल्याला 10च्या आसपास घ्यायचा. 3518 हा झाला आहे आणि हा 3502 खूप छोटा नंबर आहे, मग आपला पहिला मोठा नंबर भेटला आहे 3518. ओके, पण आपल्याला किती घ्यायचा 10च करायचा, म्हणजे याच्यातून किती मायनस करावं लागलं आपल्याला 8. त्याच लाईनमध्ये आपल्याला 8 दिसणार आहे, तर आहे 8. ओके, 8 जर वरती घेतला तर मेन डिफरन्स आहे तुमचं 3, आणि हा जर घेतला तर हा 24 आहे, तर 3 + 24 किती झाला 27, आणि हा 3518 जो आहे तो कशामध्ये तर 69मध्ये. ओके, थोडंसं काय दाखवतो वाटलं सर मी तुम्हाला. हां, तर 69मध्ये जर बघितला तर 3518 हा जर वरती घेतला तर किती 24 मिनिट्स आहे, आणि त्याच्यातून आपल्याला 8 मायनस करायचा, तो 3मध्ये आहे. मग 24 + 3 झाला 27, आणि हा डिग्री आहे तुमचा किती तर 69 डिग्री अँड 27 मिनिट. ओके, तर हे झालं तुमचं आन्सर 69 डिग्री आणि 27 मिनिट, हे झालं त्याचं फायनल आन्सर. ठीक आहे, तर याच पद्धतीने आपल्याला इकडचे पण 5 एक्झाम्पल्स या ठिकाणी काय करायचे सॉल्व करायचं आहे. ओके, थोडंसं इकडे शिफ्ट करून घेतो मी, म्हणजे आपल्याला सॉल्व करायला काय अडचण येणार नाही. ओके, तर याच्यामध्ये जर बघितलं तर पहिला 6 नंबरचं जे एक्झाम्पल आहे तर त्या 6मध्ये दिलेलं आहे तुम्हाला कॉस इनवर्स 0.2201 2201 आपला नंबर आहे. ओके, 2201 जर बघितलं तर आपल्याला सेकंड पेजवरतीच या ठिकाणी तुम्हाला बघावं लागेल. तर पहिले 22 आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. तर याच्यात जर बघितलं तुम्ही तर 22 इथं तर दिसत नाही आहे, तर 22 हे बघा या ठिकाणी पहिल्यांदा भेटला 22. ओके, 2250 50, पण आपल्याला जो नंबर करायचा ॲडजस्ट तो किती 2201. 2233 मोठा आहे, 2215 पण मोठा आहे, 2198 आलेला आहे. आता
2298 तर खूप लहान नंबर झाला, आपल्याला मोठा नंबर घ्यायचा आहे. मग आपण घेऊ 2215 घेऊ. आता या 15मधून काहीतरी मायनस करावं लागेल, म्हणजे आपल्याला 01 येईल. 15मधून जर मी 14 मायनस केला तर आपल्याला 1 भेटेल, राईट ना. तर त्या लाईनमध्ये 14 आहे, तर आहे हा 14 जो आहे तो 5 मिनिट्समध्ये, आणि हा 2215 जो आहे तो आहे तुमचा 12मध्ये. 12 + 5 किती झाला 17, आणि हा झाला 77 डिग्री आणि 17 मिनिट्स. हे त्याचं आन्सर असेल. तर याचं आन्सर आलं तुमचं 77 डिग्री अँड 17 मिनिट्स. आता पुढचा जो नंबर आहे तो आहे तुमचा 0.0810. 08 ॲडजस्ट करायचा आहे पहिले दोन नंबर. ओके, तर त्याच्यासाठी पण आपल्याला पहिल्याच पेजवरती बघावं लागेल. वरती तर हा नंबर भेटणं पॉसिबल नाही, मग आपण काय करणार आहे, खालच्या साईडला मूव्ह करणार आहे. तर 08 आपल्याला या ठिकाणी ॲडजस्ट करायचं आहे. जसं जसं तुम्ही खाली जाल तर 08 आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. 0872 हा नंबर आहे, पण आपल्याला 0810 करायचा आहे. तर हा खूप मोठा नंबर झाला. पुढे जा, 0854 आहे, 37 आहे, 19 आहे, 02 पण आहे, पण आपल्याला किती करायचं 10. मग छोटा नंबर झाला तर पहिले मोठा नंबर घेऊ. 0819 हा नंबर झाला. आता याच्यातून आपल्याला लास्टला 0 पाहिजे, म्हणजे याच्यातून 9 मायनस करायचा. याच लाईनमध्ये 9 आहे, कितीमध्ये 3मध्ये. मग 3 मिनिट, आणि हा घेतला तर 18 + 3 की झाला 21, आणि हा 85 डिग्री अँड 21 मिनिट्स. त्याचं काय होणार आन्सर होणार 85 डिग्री अँड 21 मिनिट. हे झालं त्याचं फायनल आन्सर. ओके, आता नेक्स्ट जर घेतला तर 8 नंबरचं, तर त्या कॉस इन्व्हर्स 0.4184 हा तुमचा नंबर आहे कॉस इन्व्हर्सचा. तर तो आपल्याला ॲडजस्ट करायचा. मग पॉईंट नंतरचे दोन नंबर ॲडजस्ट करायचा, म्हणजे कोणते, तर 41 आपल्याला या ठिकाणी काय करायचा ॲडजस्ट करायचा. आपण सिमिलरली आपल्याला सेकंड नंबरच्या पेजवरती भेटेल. तर 4184 हा तुमचा नंबर आहे. त्याच्यात जर बघितलं तर 41 बघा, इथं 40 आणि 42 याच्यामध्ये तुमचा 41 भेटेल. तर हा पहिला नंबर भेटला 4195. तर आपल्याला 4184 ॲडजस्ट करायचा, राईट ना. तर पुढे जर घेतला तर 4179 खूप छोटा नंबर झाला, म्हणजे आपला हाच नंबर आपण सिलेक्ट करणार आहे 4195. आता याला मला काय करायचं 4 करायचं, म्हणजे इथं 1 मायनस करणार, आणि आधी पण 1 म्हणजे 11 मायनस करणार, आणि 11 याच लाईनमध्ये घेतलं तर आहे. ओके, 11 कशामध्ये 4मध्ये, 11 कशामध्ये तर बघा, आज 11 घेतला तर 4 मिनिट्समध्ये, आणि आज जर घेतला तर 12मध्ये. 12 + 4 की झाला 16, आणि हा 65 डिग्री अँड 16 मिनिट्स. हे काय झालं तुमचं आन्सर 65 डिग्री अँड 16 मिनिट्स. हे त्याचं आन्सर असेल. पुढचा जर नंबर घेतला तर तो आहे तुमचा कॉस इन्व्हर्स 0.8518, म्हणजे पॉईंट नंतर आपल्याला 85 ॲडजस्ट करायचं. मग आपण यासाठी पहिल्या पेजवरती या ठिकाणी मूव्ह करणार आहे. तर 85 आणि नंतर 18 ॲडजस्ट करायचं आहे. तर सर्वात पहिले 85 या ठिकाणी आपण ऑब्झर्व करू. तर पहिल्या याच्यात 99 दिसतंय सगळं, हे 9चंच आहे. तर आपल्याला 85 ॲडजस्ट करायचं आहे. जसं जसं तुम्ही खाली जाल तसं तसं तुम्हाला 85 दिसेल. ओके, तर पहिला नंबर 85 72 या ठिकाणी आपला ॲडजस्ट झालेला आहे. तर आपल्याला 85 18 लागतं 18. तर 72 खूप मोठा आहे. तर पुढचा 63 तोही मोठा आहे, 54 ही मोठा आहे, 45 पण मोठा आहे, 36 पण मोठा आहे, 26 पण मोठा आहे. 17 जो आहे तर तो लहान आहे पहिला, म्हणजे आपण 26 या ठिकाणी काय करू शकतो सिलेक्ट करू शकतो. तर या 26मधून किती मायनस केलं म्हणजे आपल्याला 18 भेटणार. तर 26मधून आपण 8 जर मायनस केलं तर आपल्याला 26 भेटून जाईल, बरं ना. तर त्याच लाईनमध्ये 8 आहे आपला, 8 लास्टला भेटला, आपला लास्टला भेटला म्हणजे तो किती झाला, तर आपला 5 मिनिट झाला. हा 5 मिनिट आणि आहे तुमचा 330 हा 8526 हा 30मध्ये आहे आणि हा 5मध्ये. 30 + 5 किती झाला 35, आणि हा डिग्री जर घेतला तर 31 डिग्री अँड 35 मिनिट्स. हे त्याचं काय येणार आन्सर. ओके, तर याचा आन्सर येईल तुमचं 31 डिग्री 35 मिनिट्स. ओके, आता पुढचा जो नंबर आहे तो पॉईंट कॉस इन्व्हर्स 0.7482, म्हणजे आपल्याला 0.74 ॲडजस्ट करायचा आणि नंतर 82 ॲडजस्ट करायचा. तर पहिले 0.74 या ठिकाणी काय करू आपण ॲडजस्ट करू. ठीक आहे, तर त्यासाठी आपण पहिल्या पेजवरतीच बघू. तर वरती जर घेतलं तर वरती खूप मोठी नंबर आहे, तर आपण खाली खाली जसं मूव्ह करणार आहे तसं तसं आपल्याला 74 या ठिकाणी दिसून जाईल. ठीक आहे,
तर हा 73 आणि त्याच्यावरती जो आहे तो किती आहे 74. तर पहिला एकदम लास्टला जर बघितलं तुम्ही लास्टचा थर्ड रोमध्ये तर तुम्हाला 74 या ठिकाणी दिसेल. 7431 हा छोटा नंबर आहे, त्याच्यापुढे 7420 आता खूपच छोटा आहे, म्हणजे आणखीन आपल्याला पुढे मूव्ह करावं लागणार. मग इथं 7490 जो आहे वरच्या याच्यात तुम्ही शिफ्ट करा. तर 7490 आला आहे, त्याच्यापुढे 7478 हा छोटा आहे, म्हणजे आपला नंबर कोणता झाला 7490 आज ॲडजस्ट करायचा आहे. पण आपल्याला 82 करायचं आहे. मग 90मधून किती मायनस केलं म्हणजे 82, तर 8 आपल्याला मायनस करावं लागेल. मग त्याच लाईनमध्ये तुम्हाला 8 दिसतोय. 8 कशामध्ये 4मध्ये, आणि हा 7490 जो आहे तो आहे 30मध्ये. मग 30 + 4 किती झाला 34, आणि हा झाला 41. मग 41 डिग्री अँड 34 मिनिट्स हे त्याचं काय असणार आन्सर. ओके, त्याचा आन्सर असेल 41 डिग्री अँड 34 मिनिट. हे त्याचं काय झालं फायनल आन्सर. तर या पद्धतीने तुम्ही कॉस इन्व्हर्स या ठिकाणी आरामात फाईंड करू शकतात बाय युझिंग नॅचरल कोसाइन. तर त्या नॅचरल कोसाइनचा वापर करून तुम्ही कॉस इन्व्हर्स या ठिकाणी फाईंड करू शकतात. तर या पद्धतीने तुम्ही ट्राय करा घरी.